साठीला पोहोचलेले सावंत आजोबा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि ते अजूनही घरी पोहोचलेले नाही आहेत. पण सावंत आजोबा कुणालाच माहिती नव्हतं की कुठे गेल्यात. आपलं वय काय आणि हे असले डेफ ही आपल्याला साजरे करायला शोभतं का? अरे इतकंच काय, माझ्यासाठी आई आणि बायको दोन्हींचं प्रेम होतं तुझ्याकडे, जे इतक्या वर्षात नाही हिला देऊ शकलो ते आता इथून पुढे द्यायचं. देर आहे पर दुरुस्त आहे, एक प्रेमकथा. साठीला पोहोचलेले सावंत आजोबा सकाळी मॉर्निंग वॉकला गेले आणि ते अजूनही घरी पोहोचलेले नाही आहेत. सावंत आजी ह्या काळजीत होत्या. नेहमी वेळेत घरी येणारे सावंत आजोबा आज इतका उशीर झाला तरी घरी आले कसे नाहीत. सावंत आजीची काळजी आणखीच वाढू लागली होती. सावंत आजोबांच्या सर्व मित्रांना फोन केला, पण पार्कमधनं सावंत आजोबा मित्रांची रजा घेऊन केव्हाचेच निघालेले होते आणि न राहून सावंत आजींनी जवळपास राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना फोन देखील करून झाला. पण सावंत आजोबा कुणालाच माहिती नव्हतं की कुठे गेल्यात. शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायची असं ठरवून सावंत आजी घरातून बाहेर पडल्या. पायात चप्पल चढवली, दार बंद करणार इतक्यात मागे कुणीतरी शीळ घालत आहे हे त्यांना जाणवलं. सावंत आजींनी दचकून मागे पाहिलं. सावंत आजोबा समोर उभे होते. सावंत आजोबांना पाहून आजींच्या जीवात जीव आला, पण चेहऱ्यावरचा राग दाखवत त्या सावंत आजोबांवर चांगल्या चिडल्या. अहो ही का वेळ घरी यायची? जीव काकुळतीला आला होता माझा. अरे काय करून काय नको असं झालं होतं. अहो कुणाकुणाला फोन नाही केले. अहो शेवटी पोलिसांमध्ये निघाले होते मी तक्रार द्यायला. उद्यापासून तुमचं ते मॉर्निंग वॉक वगैरे काय ना ते सगळं बंद. जायचं असेल तर मी पण येणार तुमच्यासोबत. सावंत आजी एका दमात सगळं बोलून गेल्या होत्या. सावंत आजोबा मात्र आजीकडे पाहून मंद स्मित करत होते आणि ते पाहून सावंत आजी आणखी चिडल्या. अहो मी इतका वेळ एकटीच बडबडते आणि तुम्ही नुसतंच हसताय. जीवाला घोर लावून कुठे गेला होतात तुम्ही? सावंत आजोबा गुडघ्यावर एक पाय वाकावून बसले. तशी पायात आणि कमरेत कळ आली, पण चेहऱ्यावर तसं कुठलंही दुःख त्यांनी दाखवलं नाही. इतका वेळ मागे लपवलेला हात त्यांनी पुढे केला आणि पिवळी धम्मक चाफ्याची फुलं आणि त्या फुलांचा सुवास हा चौफेर आता घुमू लागला होता. आता हे काय नवीन? तुम्हाला पाठीचं दुखणं आहे माहिती आहे ना? अगदी 22 वर्षाच्या मुलासारखं बसलात गुडघ्यात वाकून. आणि फुलं बिलं काय प्रकार आहे? सावंत आजी म्हणाल्या. अगं फुलं बिलं काय म्हणतेस? तुझी आवडती चाफ्याची फुलं आहेत ही. आणि किती शोधली सांगू तुला? बाजारात कुठेच मिळत नव्हती. सगळा बाजार हा फक्त लाल गुलाबांनी भरून गेलेला होता बघ. पण तुला आवडतीत ना, म्हणून खास तुझ्यासाठी शोधून आणली आहे मी ती. अगदी जग जिंकल्यासारखा आविर्भाव आणत सावंत आजोबा हे सगळं म्हणत होते. ते ठीक आहे हो, पण आज कसलं आलंय हे सगळं? आणि का आणलीत तुम्ही फुलं आणि कुठून आणलीत? कारण देवपूजा वगैरे सगळं झालंय उरकून आणि आज कसला कुठला सणही नाही आहे, कुणाचा वाढदिवसही नाही आहे. आणि मला वाढदिवस असला तरी तुमच्या लक्षात कुठे राहतं? मलाच तुम्हाला ते सगळं आठवण करून द्यावं लागतं. हे सगळं सावंत आजी त्यांना सांगत होत्या. माझ्या स्मरणशक्तीवर जाऊ नको, मी तर मुद्दाम विसरण्याचं नाटक करतो आणि तो हा सगळं नाटक तुला त्रास देण्यासाठी असतं. आणि तू नको ते विषय काय घेऊन बसली आहेस? अगं आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे आज. सावंत आजोबा हे
सावंत आजींना खूप प्रेमाने सांगत होत्या, मी इथेच आहे, पण तुम्ही हे काय नवीन फॅड आणलं? आपलं वय काय आणि हे असले डेफ ही आपल्याला साजरे करायला शोभतं का? तोपर्यंत सावंत आजींनी ओंजळीतली फुलं देवघरात घेऊन गेल्या. देवाला फूल वाहिलं आणि 2 फुलं स्वतःच्या केसात माळायला त्यांनी हातात घेतले. तोच सावंत आजोबांनी आजीच्या हातातून फुलं घेतली आणि ती आजींच्या केसामध्ये माळली. सावंत आजी लाजल्या, हे काय लावलंय तुम्ही आज आणि शोभतं का आपल्याला हे? आणि कोणी पाहिलं तर काय म्हणतील? काय म्हणतील म्हणजे या वयातही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ना हेच म्हणतील सारं. काही जण तर उगाच जळतील तुझ्यावर. तुमचं मला काहीतरीच. आणि आज हे प्रेमाचं भूत का बसलंय तुमच्या मानगुटीवर? कोणी धरलं बिरलं नाही ना तुम्हाला? इतक्या वर्षात हे कधी सुचलं नाही आणि आजच का? अगं काही काय बोलतेस? भूतबीत कुठं आहे? ते भूतबीत तसलं काय नाही. इतक्या वर्षात जे जमलं नाही ना, जे सांगता आलं नाही ना, ते आज तुला सांगतोय, ते आज करतोय. तू या घरात आलीस ना आणि या घराची केव्हा झालीस हे कळालंही नाही. आई विना पोरके असणारे आम्ही भावंड सगळ्यांनाच आईची माया दिलीस. माझ्या लहान भावंडांना आईची कधी आठवण सुद्धा होऊ दिली नाही तू. अरे इतकंच काय, माझ्यासाठी आई आणि बायको दोन्हींचं प्रेम होतं तुझ्याकडे. माझ्या भावंडांना मार्गी लावण्यास, आपल्या मुलांना सक्षम बनवण्यास, त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यास तुझेच तर संस्कार होते. यात मी होतो तरी कुठे? मी आपला पैसा कमवायच्या नादात होतो ग. तुला सुख द्यायचं ते विसरूनच गेलो होतो. तू कधी तक्रार केली नाही त्या गोष्टीची. मी कधी समजून घेतलं नाही. मला वाटत होतं ते तुझं कामच आहे, तुझाच संसार आहे. इतकी वर्ष तुझ्याकडनं फक्त अपेक्षाच ठेवत आलो होतो मी. पण आता वाटतं या साऱ्या जबाबदाऱ्या पेलताना तुला समजून घेत प्रेम व्यक्त करायला पाहिजे होतं. पण वेळ अजूनही गेलेली नाही आहे बरं. उरलेलं सगळं आयुष्य बंदा आपकी खिदमत में हाजीर है राणी साहेबा, असं म्हणत सावंत आजोबा त्यांच्यासमोर बोलते झाले. सावंत आजोबांचं हे नवरूप पाहून सावंत आजी मनोमन खुश झाल्या. आजोबांना टोमणा देत त्या म्हणाल्या, देर आए पर दुरुस्त आए, ये भी हमारे लिए कुछ कम नहीं है. आज सावंत आजोबांनी स्वतःच्या हाताने आजीसाठी तिच्या आवडीची सोलकढी बनवली. संध्याकाळी दोघेजण पार्कमध्ये फिरायला गेले. रात्री बाहेर जेवण केलं. दिवस अगदी आनंदात दोघांनी घालवला. रात्री झोपताना सावंत आजी खुश होत्या, पण सावंत आजोबा खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर पडल्यासारखे वाटत होते. खरं तर आज या सगळ्या उठाठेवीमागे कारणही तसंच महत्त्वाचं होतं. रात्री सावंत आजोबांनी स्वप्न पाहिलं. सावंत आजी त्यांना सोडून गेल्या. दचकून जागे झाले होते ते. आजी शांत झोपलेल्या होत्या. तेव्हाच सावंत आजोबांनी ठरवलं, जे इतक्या वर्षात नाही हिला देऊ शकलो ते आता इथून पुढे द्यायचं. शेवटी दूर जाण्याच्या कल्पनेने सावंत आजोबा आणि आजीचं प्रेम नव्याने फुललं. तुम्हीही तुमचं अव्यक्त प्रेम हे मंडळी निश्चित व्यक्त करा, कारण आपल्या हाती फक्त आज आहे, उद्या कुणालाच माहिती नाही आहे. मंडळी, सोशल मीडियावरती मिळालेली ही कथा शीतल ठोंबरे यांची ही कथा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कथा या माध्यमातून वाचण्यात आली आणि ही तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवला. या कथेचे सर्व हक्क अधिकार हे शीतल ठोंबरे यांच्याकडेच आहेत.
या सोशल मीडियावरती मिळालेल्या कथेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत. मंडळी, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर शेअर जरूर करा. तुम्हाला या कथेच्या संदर्भाने काही सुचत असेल तर कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या कथाकरी या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण अशाच अतिशय सुंदर, गोड, छान कथा आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आहोत. कथा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.